सांगली विधानसभा मतदारसंघामध्ये सुधीर गाडगीळ यांनी प्रचंड मतांनी विजय प्राप्त केलेला आहे आणि या निमित्तानं या ठिकाणी आपण पाहू शकता जल्लोष चालू आहे। शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी जल्लोष चालू आहे। शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष महेंद्र चेंडाळे आपल्याबरोबर सध्या आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया। नमस्कार। महायुतीचं सांगली विधानसभामध्ये विजय झालेला आहे। सुधीर गाडगीळ पुन्हा एकदा तिसऱ्यांदा निवडणूक जिंकलेले आहेत। काय सांगाल, तुमचा घटक पक्ष आहे सांगलीमध्ये आणि अखंड महाराष्ट्रामध्ये हा झालेला विकासाचा विजय आहे। हा झालेला विजय या लाडक्या बहिणींचा आहे। हा झालेला विजय महायुतीचा आहे। या ठिकाणी अत्यंत प्रामाणिकपणे राबलेल्या प्रत्येक एक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याचा विजय आहे। खऱ्या अर्थानं महाराष्ट्रानं दाखवून दिलेलं आहे की आम्ही विकासाच्या पाठीशी आहे। इथून खरं तर तिरंगी लढत झाली होती सांगली विधानसभा। पृथ्वीराज पाटील असतील काँग्रेसमधून, अपक्ष म्हणून जयश्रीताई पाटील आणि इतर अपक्षांनी, पण खरी लढत ही तिघांमध्ये झालेली आहे। ही तिरंगी लढत पाहता हा विजय कसा वाटतो? तिरंगी लढत पाहता हा विजय निवडणुकीच्या पहिल्या दिवसापासून आम्हाला अपेक्षित होता। गजगजीत होणार हेही अपेक्षित होतं आणि खऱ्या अर्थानं आज मतरूपी हे झालेली आकडेवारी या ठिकाणी सांगते की दादांनी 10 वर्षात केलेलं विकास आणि सांगलीचं साधलेलं हित ह्याच्या पाठीशी सांगलीची जनता राहिलेली आहे। जयश्री पाटील यांची जी अपक्ष उमेदवारी होती त्याचा फायदा नक्की दादांना झाला? 100% त्याचा फायदा जरी झाला असला तरी दोघांची आकडेवारी केली आणि दादांची आकडेवारी बघितली तर एकास एक जरी उमेदवार असता तरी विजय ह्या ठिकाणी महायुतीच्या उमेदवाराचाच होता। खरं तर सांगलीमध्ये झालेली तिरंगी लढत पाहता जरी ही लढत एकास एक झाली असली तरी विजय हा सुधीरदादा गाडगीळ यांचाच झाला असता, अशी प्रतिक्रिया या निमित्तानं महेंद्र चेंडाळे यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। मोहन राजमाने, नवराष्ट्र, सांगली। छत्रपती शिवाजी महाराज की जय।